समय समय की बात है, समय बनवायला आहे हे होत राहता, पण मात्र त्या मंडळी केलेले कर्तृत्व, त्यांनी केलेलं कर्तृत्व, मी कर्तृत्वाचं कौतुक करणारा माणूस आहे महाराज. तुम्ही कसं म्हटलं, एकनाथ शिंदे साहेब आले, संत तुकाराम महाराजांचा राजकारणामध्ये पुरस्कार घेणारं या राज्यातलं पहिलं व्यक्तिमत्व, यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव लौकिक आहे. आता काही लोक पक्षामध्ये अडकून गेले तर आम्ही काय करायचं, त्यांना नाही आवडत काही लोकांना, पण महाराजांनी उदाहरण जयसिंग खूप चांगलं दिलं. एकजुटीचं, एकजूट ही शृंखला आहे, एकजूट ही ताकद आहे, आणि एकजूट ही आयुष्याची खरी गणिताची, यशस्वी असलेल्या गणिताची सोडवणूक आहे. आणि म्हणून मी आधीच म्हटलं होतं पहिल्या वाक्यामध्ये, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विद्ये पूरक कार्य. जर हे संत आहेत तर माझ्या शेतकऱ्यांचा पण एक संत होता, त्याचं नाव आहे केरुशेन कोंडाजी वेटेकर, ते आमच्या शेतकऱ्यांचे संत होते. तर ते नसते तर शिवाजी दादा कुणाचं माळरान सुद्धा फुललं नसतं, ना कुणाचं कुटुंब उभं राहिलं नसतं, ना आमची स्लॅबची घरं झाली असती, ना आमच्या गाड्या आल्या असत्या. हे सगळे केरुशेनची पुण्याई आहे. आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुनबाई सरपंच झाल्या, उपसरपंच झाल्या, त्यांची मुलगी आमच्याकडे आली, तुमच्या वाद परिवारामध्ये ते आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी सभापती झाली. समाजाच्या उच्च पदावर ही मंडळी काम करतात. आणि आज सुंदर वेद बांधले. डॉक्टर साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात, खूप बरं वाटलं. आपण आता सगळ्यांनी मिळून ते विषयचं सूत्र उघड आपण करूया. परंतु हे गाव अतिशय चांगलं आहे, सुंदर आहे. या गावची बैठक सुद्धा अतिशय चांगली आहे. एकात्मतेच्या भावनेने त्यांनी आता एक धर्मध्वज उभारला ना, एक धर्मध्वज. आणि विषय म्हणजे या गावाची स्मशानभूमी बघण्यासारखी आहे. लोक सहभागातून, लोक परंतु या लोकांनी सर्व ते काम केलंय. म्हणजे देखणं घर तर कोणी बनवतं, देखणं बांगला तर कोणी बनवतं, पण देखणी स्मशानभूमी करणारा आदर्श गाव म्हणून पिंपरी पेठाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. पिंपरीकरांना मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर या सगळ्या गोष्टी आपण खासदार साहेबांचे 10 लाख रुपये आले, जमा झाले, धन्यवाद, काम झालं. आपण सगळी मंडळी कामाची, आपल्याला काम करून पुढे जायचंय. केरुशेनचा फार मोठा आदर्श आहे.